तरुण विधवा स्त्री असेल, तिचा पती जर का मरण पावला तर तिने पुनर्विवाह करावं असं आपल्याला वेद सांगतो. कुठेही स्त्रीवर अन्याय आपल्या वेदांनी आपल्या संस्कृतीमध्ये केलेला नाही. उलट पुरुषापेक्षा स्त्रीला आपल्या संस्कृतीमध्ये जास्त प्राधान्यता आहे. म्हणून आपल्याकडं वडील गेले तर अनाथ मानत नाहीत. एखाद्या व्यक्तीचे वडील गेले तर तो अनाथ होत नाही, पण त्याची जर का आई गेली तर तो अनाथ होतो. मातृलाभे सनातत्वम अनाथत्वम विपर्यये हा शास्त्राचा सिद्धांत आहे. वडील गेले तर तो अनाथ नाही, आई गेली तर तो अनाथ आहे. तर एवढं स्त्रीचं महत्व आपल्या ह्याच्यामध्ये. आणि ही सती परंपरा त्या स्त्रीची गरिमा दाखवण्यासाठी, नाहीतर रामायणामध्ये काढा किंवा कोणतेही ग्रंथ काढा, ह्याच्यामध्ये आपल्याला उदाहरण द्यायचे झाले तर जगद्गुरु शंकराचार्यांची आई विधवा होती. समर्थ रामदास स्वामींची आई सुद्धा